मित्रांनो नमस्कार. व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे, मी ज्यावेळेस 1996-97ला होमगार्ड असताना गणपती उत्सव, नवरात्री उत्सव यात बंदोबस्त करायचो. बंदोबस्त करत असताना 97-98चा काळ असा होता, 98-99चा, की तो काळामध्ये गणपतीपाशी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. नाटकं, असे पोवाडे, एकपात्री हे असल्यामुळं, कार्यक्रम असल्यामुळं आपण बंदोबस्तला त्यावेळेस 10-10 दिवस, 12-12 दिवस त्या गावात राहायचो. आणि त्या गणपतीच्या जो मंडळ राहायचं, त्या मंडळाशी एकनिष्ठेने राहायचो, काम करायचो. आणि त्या मंडळाने जर कार्यक्रम ठेवला कशाचा, तर त्यांना कशी मदत करता येईल, त्यांना कसं प्रोत्साहन देता येईल, असा बी हा एक भाग करायचा. त्या काळात गावातील काही नवतरुण मुलं नाटकाचे काम करायचे. त्या नवतरुण मित्र जे होते नाटकात काम करायचे, त्यांचा कार्यक्रम ठेवण्यासाठी त्यांचं त्या ज्या गावात मी ड्युटीला राहायचो त्या गावातल्या मंडळाकडून त्यांचं मनधरणी करून तो कार्यक्रम ॲडजस्ट करायचा. आणि ते जे लोक होते काम करणाऱ्या मंडळी, त्यांना येण्या जाण्याचा खर्च म्हणजे गाडी भाडं मागायचं आणि त्यांचा कार्यक्रम त्यांच्या गावात नेऊन ठेवायचा. आणि तो कार्यक्रम आपणच आयोजन करायचं, आपणच सारं करायचं आणि आपणच त्यांना मार्गदर्शन द्यायचं. आमचे काही समवयस्कर मित्र राहायचे, जे त्यांचं हे करायचे, सूत्रसंचालन करायचे. ते बिचारे बी एवढं जीव तोडून काम करायचे की त्या कामाचा आज बी जर आलं ध्यानात तर माणसाला आचमन वाटतं किंवा ध्यान येतं. कशामुळं? कारण की जे नाटकात काम करणारे चांगले लहान मोठे यांना सोबत नेऊन आणि घरपोच करूच तर ती जिम्मेदारी कोणाची राहते? सूत्रसंचालन करणाराची आणि त्या आयोजकाची राहते. हे सारं फुकट करायचं. कशासाठी? की गावातले नवतरुणांना नवीन एक व्यासपीठ निर्माण व्हावं. तसंच एक आमची चुलत बंधू होते, ते एकपात्री नाटक करायचे. मी रुईला होतो बंदोबस्तला. त्या रुईच्या बंदोबस्तमध्ये जे कार्यक्रम ठेवले होते त्या रुईमधल्या गावातील गणपती मंडळाने, त्या मंडळाने त्यांचा एक कार्यक्रम कॅन्सल झाला. ते एक कार्यक्रम कॅन्सल झाला तर त्यांचं त्या मंडळाला हिरमुसल्यासारखं झाले. त्यांना वाटलं की आपला एक कार्यक्रम कॅन्सल झाला, आता काय करावं. मग आम्ही आमच्या चुलत भावाचा कार्यक्रम, एक पात्रित कार्यक्रम कुठं ठेवला? रुईला ठेवला. मग त्यांना बी त्यांची येण्या जाण्याचं जे काय असेल ते व्यवस्थित करून तो कार्यक्रम पार पाडला. आणि त्यांना बी